हे मना, माझ्या जीवनामध्ये काही प्रक्रिया होत आहेत आणि त्या घडताना दिसत आहेत. उदाहरणार्थ, सूर्य उगवतो तो पहिला येतो का त्याची प्रभा पहिली येते? सूर्य आधी येतो का? नाही. सूर्यापुढे प्रकटे प्रकाश उजायचा. सूर्य येण्यापूर्वी त्याचा प्रकाश येतो, मग आम्हाला कळतं की आता सूर्योदय होणार आहे. हे जसं लक्षणं सांगितलीत तसं आमच्या जीवनामध्ये काही संत माईबापांचं आगमन होणं, त्यांच्या ठिकाणी आपलं सामोरं जाणं, यासुद्धा गोष्टी काही प्रयत्नाने आणि काही भाग्याने ठरतात. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनातलं हे भाग्य, परमसिद्ध भाग्य तुम्हाला आणि मला सांगण्याची इच्छा व्यक्त केली. परत एक वाक्य बोलतो. तुकाराम महाराज व्यवहारातल्या भाग्याबद्दल बोलणार नाहीत. ते बोलतील तर कुठल्या भाग्याबद्दल? बोला लवकर आता. परमार्थिक भाग्याबद्दल. कारण तुकाराम महाराज म्हणतात, या जगामध्ये आम्ही ज्याला भाग्य म्हणतो, तुकोबराय त्यांना भाग्य म्हणायला तयार नाही. कोणतं? भाग्य तरी नो हे, भाग्य तरी नो हे धन पुत्र दाना, निकट वास बरा संतापाई, निकट वास बरा संतापाई, निकट वास बरा संतापाई. भाग्य तरी नो हे धन पुत्र दाना, निकट वास बरा संतापाई, निकट वास बरा संतापाई, निकट वास बरा संतापाई. व्यवहारात आम्ही ज्याला भाग्य म्हणतो, संत त्याला भाग्य म्हणत नाहीत. जरा ऐकूया काय काय म्हणतात. भाग्य तरी नो हे काय? धन, पुढे पुत्र, पुढे दारा. आमच्या एखाद्या व्यक्तीकडे जर खऱ्या अर्थाने पैसा आलेला दिसला की आम्ही म्हणतो, काय भाग्यवान आहात तुम्ही. पैसा ही भाग्याची लक्षणं आम्ही मानतो व्यवहारामध्ये. पुढे चांगला पुत्र जन्माला आला की म्हणतो तुम्ही भाग्यवान आहात. नंबर 3, चांगली पत्नी मिळाली की तो म्हणतो भाग्यवान आहात. तुकाराम महाराजांनी यांना भाग्य म्हटलेलं नाही. धनाला भाग्य म्हटलं असतं तर रावणाची एवढी संपत्ती होती, त्याच्या पुढं आपली किरकोळच आहे. हां, कणभर आहे. मग त्या रावणाच्या पुढे त्याला भाग्यवान कधी म्हटलं नाही, कारण पैसा कधीही भाग्यवान ठरत नाही. आपण मानतो पण तो पैसा भाग्यवान नाही. कशावरून? महाराज त्याचं वर्णन सांगतो म्हणजे लक्षात येईल. रस्त्याने चालता चालता 2 रुपयाचं नाणं तुमच्या अगदी पुढ्यात पाऊल टाकायच्या अंतरावर असताना तुमची नजर गेली, 2 रुपये खाली दिसले तर तुम्ही काय करता? त्या 2 रुपयाच्या पलीकडे उडी मारून निघून जाता. असंच ना? काहीतरी बोला. नाही नाही, लक्ष्मी आहे अशी ओलांडून जातायत मी, बरोबर आहे की नाही? मग काय करता? बोला. उचलतो, पुढे कपाळाला लावतो आणि कुठे ठेवतो? खिशात ठेवतो. काय म्हणतो? भाग्याचा दिवस. 2 रुपये का होईना पण मिळाले ना. लावले कुठं? कपाळाला. त्याला कुठं माहिती की आत्ताच गेले म्हणून? आता तरी कळलं असेल तुम्हाला. हां, कशातून आलेले ते? अंत्ययात्रेतून. म्हणजे भाग्य जर म्हणायला लागलं, पैसा जर लागला तर लावता कुठे? कपाळाला. आणि सगळा पैसा जर गेला तर हात लावून बसता. बोलत चला तुम्ही. मग जेथे जातो तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेषे संत संगे. सत्संगे असं म्हटलं जातं. लाभ जर कशामध्ये आहे तर संत संघामध्ये. म्हणून पहिलं आहे, त्याला पैशाला भाग्यवान म्हणत नाही, कारण भाग्याचा तो विषय नाही. संसारिक असेल पण अध्यात्मामध्ये तो चालत नाही. नंबर 2, पुत्र संतती हे भाग्याचं लक्षण मांडतो. बसलेल्या लोकांनी मला सांगा, राजा दशरथाला किती मुलं होती? 4. मृत्यूप्रसंगी किती जवळ होती? हा, एकही नाही. आपला एकच. तो खरंच उपस्थित राहील याची काय? मग मुलं तरी भाग्यवान म्हणता येतं का? नाही म्हणता येत. कधी कधी ती मुलंसुद्धा आपल्याला कुठपर्यंत पोहोचवू शकतात आता विस्तार करत नाही. पण काय होतं त्याचं एक उदाहरण छोटंसं देतो चुटका म्हणून. एका दाम्पत्याकडे संपत्ती भरपूर होती, संतती नव्हती.
12 वर्ष झाली पाळणा घरामध्ये हालत नाही. अनेक उपाय करून झाले. एक दिवस कुठेतरी तो कर्मधर्म संयोगानं तो योग जुळून आला. काहीशे दिवस गेले आणि सपत्नी दोघेही एकांतात असताना सहज पत्नीला सुचलं, का हो, बाळ जर जन्माला आलं तर आपण त्याला कुठे ठेवायचं. त्या पलंगावर असताना तो थोडासा सरकला आणि म्हणाला, आपण त्याला मध्ये ठेवू, मी थोडा असं बाजूला सरके. ती म्हणाली, समजा 2 झाले तर. तो अजून बाजूला सरकला. तुमच्या लक्षात येतंय ना, हे फक्त संवाद चाललाय. 2 झाले तर त्यांनी थोडी जागा आणखी केली, पण करता करता वरून खाली पडला, हात अंगाखाली आला. दुसऱ्या दिवशी हात गळ्यात. आता बसलेल्या लोकांनी सांगा, हात कोणी मोडला, असलेल्या मुलांनी की नसलेल्या? तो अजून आलेला नाही. ही क्रियाच आहे फक्त. जर आता या सगळ्या गोष्टी म्हटलं तर भाग्य तरी कसं म्हणायचं आहे, कारण ती आपल्या उपयोगी पडतील याची गॅरंटी नाही. 2 नंबर संपवलंय. नंबर 3, पत्नी भाग्यवान असं म्हटलं जातं. दारा, दारा म्हणजे काय? पत्नी. मला एका मोठ्या वक्त्यांकडनं, कीर्तनकारांकडच्या मुखातून आलेलं दृष्टांत आहे, म्हणून मी धाडसानं तुमच्या समोर सांगतो. तिला दारा का म्हणतात, तर ती जाताना दारापर्यंतच असते, म्हणून तिचं नाव काय? धनानी भूमो पशवश्च गोष्टी भार्या गृहदारी जलस्मशानी. भार्या कुठपर्यंत? दारापर्यंत, म्हणून दारा शब्द आहे. अजून त्यांनी सांगितलं तो दाराच का, तर त्याचं एक उदाहरण सांगितलं. एक अगडबंब माणूस घरामध्ये वारला. त्याला दुसऱ्या दिवशी, तुमच्याकडे काय पद्धत आहे मला माहिती नाही, जेव्हा त्याला स्मशानाकडे न्यायचं असतं, त्याची आंघोळ कुठं होते हो? दारात, अंगणामध्ये, बरोबर की नाही? म्हणजे घराच्या बाहेर. त्याला अंगणात बाहेर काढायला गेले. योगायोगानं ते अगडबंब असल्यामुळे आणि मेल्यानंतर थोडंसं जड लागतं असं म्हणतात. त्यांनी ते उचलले 4 लोकांनी, 4-5 जणांनी. दरवाजातून बाहेर काढता काढता समोरच्या पुढच्याचा पाय सरकला. तेच मढ त्या दरवाजावर आपटलं. एकदम मोठा आवाज झाला आणि ते मेलेलं माणूस जिवंत झालं. सगळी माणसं घाबरली ना. तो म्हणतो, अरे नेता कुठं मला, असं म्हणेपर्यंत सगळे तिथंच त्याला टाकून पळायला लागली. पण मेलेलं जिवंत झालं याचं सगळ्यांना काय होता? आनंद होता. ठीक आहे, जाऊ द्या, काय झालं ते झालं, पण जिवंत झालं. 6 महिने जगलं. पुन्हा 6 महिन्याने घरातच मृत झालं. आत्ता जेव्हा बाहेर काढायला गेले तेव्हा घरातली पत्नी दारात उभी राहिली आणि सांगितलं, इथून जरा सावकाश न्या. विठाला विठाला. तुम्हाला कळलं असेल तर बरं होईल. मग दारात सुद्धा आपली पत्नी सुद्धा आपलं भाग्यलक्षण ठरत नाही. मग जगद्गुरु तुकाराम महाराजांचं नेमकं भाग्य म्हणायचं कोणत्या अर्थाने आहे त्याचा आशय थोडासा घेऊ. पहिलं चिंतन आपल्याला भाग्याचं म्हणता येईल, आपण जर सगळेजण परमार्थ करत असाल, भगवंताच्या प्रेरणेनं तुम्ही, त्या प्रेरणेनं तुम्ही भक्ती करत असाल, नामस्मरण करत असाल, चिंतन करत असाल, तर महाराज म्हणतात भाग्यवंत म्हणो या शरण गेले शरण गेले पंढरीराय शरण गेले पंढरीराय भाग्यवंतो मनोदया शरण गेले पंढरीराय शरण गेले पंढरीराय शरण गेले भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरीराय. मनुष्य देहाला येऊन जी माणसं परमार्थालाच लागली त्यांच्यासाठी भाग्यवान असं शब्द प्रयोग केला जातो. देवाला शरण गेलं म्हणजे भाग्यवान म्हणता येईल. आता महाराजांचं दुसरं एक प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं. कुणाला भाग्यवान म्हणतात? तुका म्हणे भाग्य
या नवे म्हणजे संसारी जन्मीजे याची लागी. जे परमार्थ करण्याकरताच इथं आलेत ना त्यांना भाग्यवान म्हणा. महाराज म्हणतात त्याला भाग्यवान म्हणा. किंवा जर आपलं भाग्य संतांना सामोरं जाण्याचं निर्माण झालं असेल, संतांप्रती आपल्यात अंतःकरणात सद्भावना असेल, संत आपल्याला भेटण्याची लक्षणं दिसत असेल तर त्याला भाग्यवान म्हणा. अभंगाचं पहिलं भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, संत पाय ते जोडी, संत पाय हे दुनिया लुटवू माता, हे दुनिया लुटवू माता, संत पाय, संत पाय लुटवू माता. भाग्याचा उदय ऐकाय बरं. बऱ्याच वेळेला हे भाग्य का म्हणावं लागतं त्याचं कारण आहे. काही गोष्टी माणसाला प्रयत्नांनी मिळवाव्या लागतात. काही गोष्टी माणसाला प्रारब्धाने मिळतात आणि काही गोष्टी प्रयत्न करा प्रारब्धाने मिळाले नाही तर कुणाच्या तरी देण्यानं मिळालं जातं. आणि काही गोष्टीसाठी तुमचं भाग्यच असावं लागतं. कसं आहे ते मी सांगून जातो. पटपट लक्ष द्या जरा. काही गोष्टी तुमच्या आणि माझ्या प्रारब्धाने मिळतात. तो अभंग एक पहा म्हणजे सगळं कळेल. काय म्हटलंय? प्रारब्धेची जोडे, प्रारब्धेची वाढे, पुढे प्रारब्धेची भरे, तुका करीना, प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची पावे दुःख, का सोस कर शिवाया भजमना पंढरी राया. काही गोष्टी प्रारब्धाने. मी तुम्हाला आता कीर्तन नाही कळलं तरी चालेल, 5 गोष्टी लक्षात घ्या. एवढं जरी कळलं तरी कीर्तन समजेल असं म्हणता येईल. 5 गोष्टी ब्रह्मसूत्राच्या गाठी आहेत, कधीही बदलत नाहीत. म्हणून या 5 गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. आपल्याला आपलं प्रारब्ध कळून जाईल. पहिली गोष्ट आहे माणसाचा जन्म. बोलत चला म्हणजे आपल्या लक्षात येईल. पहिलं काय आहे? जन्म. दुसरं आहे मृत्यू. काय आहे? मृत्यू. तिसरं आहे भोजन. काय आहे? भोजन. चौथा आहे पैसा आणि 5वा आहे पती पत्नी संयोग. या 5 गोष्टी कधीही ब्रह्मसूत्रात लिखित आहेत. त्या प्रारब्धाशिवाय अशा बदलता येतच नाही. म्हणून जिथं जन्म व्हायचा ठरलंय तिथंच जन्म होतो. यासाठीच तुकाराम महाराजांचा अभंग आहे, हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. याचा अर्थ जन्म कुणाकडे घ्यायचा आपल्या हातात. हे जर जमलं असतं तर धीरूभाई अंबानीच्या घरी जन्माला आलो असतो आणि हेलिकॉप्टरनी तिथं उतरलो असतो. पण ते तसं होत नाही. म्हणजे जन्म ठरलाय तिथंच. चला आता दुसरं काय सांगितलं होतं? मृत्यू. हा शबास. मृत्यू. दुसरं काय आहे? मृत्यू. जिथं ठरला तिथंच. गावचा मुंबईला जातो आणि मुंबईचा कशाला? ते आता तुम्ही बोललात बरं झालं. मृत्यू जिथं ठरलाय तिथं अहो बदल नाही करता येत. मला वाटतं गरुड पुराण वगैरे श्रवण केलेली मंडळी आपण सगळ्या. गरुडाची आई आजारी पडली
गरुडाच्या आईला रोज बघायला कोण नाही कोणतरी यायचं. संध्याकाळी कामावरनं आला की गरुड आईला विचारायचं, आई आज कोण आला होतं? इंद्र आला होता, चंद्र आला होता, महेंद्र आला होता, वरुण आला होता, मेघ आला होता. रोज कोण येईल त्यांची नावं यादी द्यायची. एक दिवस आईनं सांगितलं, आज बाळा यम आला होता. असं म्हटल्यावर मात्र गरुड घाबरला. ज्या अर्थी माझी आई आजारी पडली आत्तापर्यंत यमाला माहीत नव्हतं, पण ज्या अर्थी यम आला त्या अर्थी तो यम घेऊन जाणार. गरुडाने चलाकी केली, एवढ्या लांब तो यम येणार नाही. गरुडाला वाटलं या आईला उचलावं, पाठीशी घालावं. म्हाताऱ्या आईला पाठीशी घातलं. हिमालयाच्या खोल दरीत एका झाडाच्या डोलीत आणून ठेवतो न ठेवतो तिथं यम हजर. तो विचारायला गरुड विचारायला लागला, तुम्ही इथं कसे काय? त्यांनी सांगितलं, नाही, तुझ्या आईचा मृत्यू इथंच होता. काल मी चौकशी करून आलो, तुझी आई तिथं होती. मला प्रश्न पडला होता की तुझी आई इथं आणणार कोण, पण बरं तू काम केलंस. म्हणजे कितीही जरी झालं, ठरलंय तिथं ठरलं, म्हणजे माणसाचा मृत्यू हे सुद्धा लिखित आहे. आता तिसरं काय सांगितलं? तुम्ही विसरलात वाटतं सगळं. भोजन. हा, भोजन. वा वा, तिकडे लगेच उच्चारण आलं. भोजन काय म्हणतात त्याला? दाने दाने पर लिखा है खाने वाले का ना. मग आमच्या वारकरी संप्रदायाने असंच त्याचा हेतू धरलाय. या शब्दांना पुस्ती देत म्हणत, आम्ही कोणाचे काय खातो? प्रभू राम आम्हाला देतो. तुम्हाला वाटत असेल तुम्ही देत असाल, पण नाही, देवच आम्हाला देतो. कशावरून? पोसितो जनासी एकला तो. बाळा दुधा कोण करी तो उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. ज्याला चोच दिले त्याला दाना देतोय, ज्याला शरीर दिले त्याला अन्न दिलेलं आहे. मग आपला जो ठेवा आहे, जेवढं आपल्या नशिबात असेल तेवढंच. नसेल तर उदाहरण पहा. आजारी पडलेल्या माणसाला हॉस्पिटलमध्ये बघायला गेल्यानंतर भरपूर काही आपण घेऊन जातो. काही फळफळावळ वगैरे जे काय असेल, बिस्किट वगैरे आपल्या ऐपतीप्रमाणे, ते सगळा ढिगारा त्याच्या त्या बाजूला असलेल्या स्टीलच्या त्या कपाटावर लागतो. त्याच्या दोन्ही हाताला सलाईन लावलेले असतात. तो म्हणतो खात होतो तेव्हा नाही कुणी दिलं. आता कळलं ना तुम्हाला? आता खायचं काय केलंय? बंद. मग तो रात्रीचा एवढा ढीग बघतो, सकाळी उठून बघतो तर ढीग कमी झालेला असतो. तुम्ही म्हणाल कुणी खाल्लं? रात्री जो व्यवस्थेकरता होता तो म्हणाला आता याला काही चालणार नाही, हे सगळं फुकटच जाणार आहे. रात्री त्याचं काम सुरू. आता कळतंय तुम्हाला? ज्याच्या नशिबात असेल त्याला आणि तिथंच. मुद्दे 3 झाले. चौथा मुद्दा पैसा. ठरलंय माणसाच्या जीवनामध्ये. हां, म्हणून मला वाटतं कुठेतरी ते वाक्य ऐकायला मिळालं, भाग्य से पहले नहीं, समय से पहले भाग्य से ज़्यादा कभी किसी को कुछ नहीं मिलता. अगोदरही मिळत नाही, भाग्य असेल तरच मिळतं. म्हणजे पैसा सुद्धा हा कशावर अवलंबून आहे? भाग्यावर, प्रारब्धावर अवलंबून आहे. तुम्हाला नसेल तर उदाहरण फक्त आठवणी करता देऊन जातो. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पीडिता. काय केलं होतं त्याच्या कपाळावर? श्री क्षय असे अक्षर होते. श्री क्षय, क्षय म्हणजे नाश, संपत्तीहीन. भगवान परमात्म्याने त्याची पाद्यपूजा करत त्याला तिलक करता करता त्याचं हे प्रारब्ध वाचलंय. देवाने अक्षरच बदलून टाकलं आणि ती उलटी अक्षर करा. आता श्री क्षय, आता उलट करा यक्ष श्री. देवानी जसं बदललं ना, म्हणून प्रारब्ध बदलण्याचं काम फक्त देवाकडे. एका जनार्दनी भोग आणि हरिकृपे द्याचा तोच करू शकतो. म्हणून क्षय हे याच्यामध्ये लिहिलेलं असतं. मग कुठेही काही गेलं तरी आपण कपाळाचा विचार करतो. चला, एक 4 मुद्दे झाले आणि शेवटचा मुद्दा आहे काय? पती पत्नी संयोग. तुमची विवाह बंधन क्रिया ही वरून बांधून आलेली असतात. म्हणून लोक म्हणतात काय हो, या मुलीसाठी मी किती पायाच्या चपला झिजवल्या पण काखेत कळसा. आता कळलं तुम्हाला? हे ठरलेलं असतं आधीच. तुम्ही म्हणाल कशावरून? रामायण वाचा म्हणजे कळेल. रामायणातला स्पर्श फक्त करून जातो. रामायणामध्ये असं घडलं, ज्या वेळेला डोहाळे विचारण्याची वेळ आली त्यावेळेला राजा दशरथ कैकेयीच्या महाली गेला, मग सुमित्रेच्या महाली आला आणि पुढे कौसल्याच्या महाली आला. मी विस्तार करत नाही, पटपट सांगून जातो.
त्या कौशल्याकडचं भान राहिलं नसल्या कारणाने तिचं ते रूप विद्रूप बघितलं. राजा म्हणतो कौशल्या सगळ्यात सेवा करणारी एक नंबर, पण आज मी आलो तरी तिचं लक्ष नाही, ती भानावर नाही. शेवटी राजानं तिला आपल्या लग्नाची आठवण करून देताना म्हटलं, कौशल्ये आठव, तुझा आणि माझा विवाह होत होता त्यावेळेला रावण आला, त्यांनी सगळं विवाह मंडप उद्ध्वस्त केलं आणि तुला आणि मला आपल्याला समुद्रात फेकून दिलं. पण वाहत्या पाण्याबरोबर एका बेटावर जाऊन पोहोचलो आणि आपल्या पोशाखामुळे तिथल्या बेटातल्या लोकांनी आपला त्यावेळेला काय करून दिला, विवाह करून दिला. उद्ध्वस्त कुणी केलं होतं? रावणाचा नाव ऐकलं तिथं डोहाळे आणि रे धनुष्य मारीनला रावणा लंका विभीषणा देईन हाती. म्हणजे याचा अर्थ मोडून काढलेलं पण तरी जुळतं कधी विधी लिखित असेल तर जुळायला